हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पामध्ये. आज मी आले साताऱ्याला आणि निमित्त खास आहे. इंद्रा आणि राणीचं लग्न होणार आहे. हे का तर ते तुम्हाला येणाऱ्या एपिसोड्समध्ये कळेल. पण सध्या आपल्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांचा लाडका इंद्रा. तुझं स्वागत आहे. कसं आहेस? थँक्यू. मी मस्त. तुम्ही? खूप छान खूप छान. लगीन घाई सुरू आहे, आपण त्यावर बोलू. राणीसोबत असताना तुझी वेगळी घाई कशी सुरू आहे? माझी वेगळी घाई ॲक्च्युली खूप क्रिटिकल आहे. म्हणजे वेगळ्याच सिच्युएशनमध्ये मी लग्न करतो आहे आणि कारण भलतंच आहे जे मी आता रिव्हील नाही करू शकत आहे. त्यामुळे असं एवढं म्हणू शकतो की मजा येते खूप. कारण खूप हे एक्सपेक्टेड नव्हतं की एवढं लवकर होईल. आम्ही एक्सपेक्ट करत होतो की काही अजून एपिसोड जातील 6-8 महिन्यानंतर. बट सिच्युएशन अशी क्रिएट झाली आहे की करावं लागतं आहे आम्हाला. सो एक्सायटेड होतो मी आणि आय होप तुम्हाला आवडेलच. येस, आणि नक्कीच आवडेल. कारण ह्या लग्नासाठी मला वाटतं की तुम्ही तर एक्सायटेड नाहीच आहात, पण प्रेक्षक खूप एक्सायटेड आहेत. सगळ्यांचं असं आहे की इंद्रा राणीचं लग्न होऊ द्या म्हणून. जसं तू म्हणालास की खूप लवकर हे होते म्हणून, तसंच लवकर प्रेमसुद्धा मिळालं प्रेक्षकांचं. कारण मालिका सुरू होऊन काहीच दिवस झालेत, पण प्रतिसाद खूप उत्तम आहे. ऑनलाईन जेवढं बघायला मिळतंय. तुला कसा प्रतिसाद आहे? मला तर खूप छान आहे. आणि ॲक्च्युली पहिले थोडा माझ्याबद्दल बरंच निगेटिव्ह बोललं जात होता. बिकॉज बऱ्याचशा कमेंट्स मी अशा वाचायचो की अरे हा हिरो आहे आणि की विलन लोकांना कळत नव्हता. बट तोच आमचा प्रयत्न होता की टिपिकल गोष्टी न करता काहीतरी आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी करायचं होतं. सो प्रोड्युसर्स किंवा रायटर्स आणि चॅनल वगैरे आमचं सगळ्यांचं असं एक होतं की आपण थोडंसं काहीतरी वेगळं करूया आणि एका वेगळ्या शेडमध्ये इंद्रजितला रिप्रेझेंट करूया. थोडा वेळ गेला ते सगळं फाइंड आउट करायला आणि व्यवस्थित वर्कआउट करायला. बट आत्ता सोशल मीडियावर जेव्हापासून लग्नाचं सुरू झालं आहे सिक्वेन्स, तेव्हापासून भयंकर रिस्पॉन्स खूप छान आहे. मजा येते, खूप मजा येते. कमेंट्स वगैरे रीड करायला मी सगळ्या कमेंट्स वाचतो, प्रोमोजवरच्या, इव्हन एपिसोड्सवरच्या, आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे सध्या. तू जसं म्हणालास ना की रिअल इमेज लोकांपर्यंत पोहोचत नाही, तसं तर थोडासा माझा एक प्रयत्न आहे तुझ्याबद्दल लोकांपर्यंत थोडंसं तुझी आवड निवड पोहोचवायचा. तर एक छोटासा रॅपिड फायर आपण तो करूया. रॅपिड फायर ही माझी खूप फेवरेट गोष्ट आहे. मजा येते. म्हणजे ते तुझ्याबद्दलच आहे. करूया सुरू. येस. इंद्राला चहा आवडतो की कॉफी? ऍक्च्युली मी चहा कॉफी काहीच घेत नाही, काहीच नाही घेत. बट तरी जर कोणी मला ऑप्शन दिला आणि घ्यायचं असेल तर कॉफी. ओके. माउंटेन और बीच पर्सन? बीच. कधी फिरायला वगैरे कुठे गेलास आणि काय असं? बीच म्हणजे मी गोवा, बाली, मलेशिया वगैरे इथेच जातो आणि बीचेसवरच जातो मी. म्हणजे माउंटन्स मला ट्रेकिंग वगैरे नाही आवडत. मी टाइम की पार्टी टाइम? मी टाइम. मला म्हणजे मी एकटं राहायला मला भयंकर कधी कधी आवडतं. मला जास्त आता बोलणं, मला माणसं म्हणजे जास्त माणसांमध्ये मी इंट्रोवर्ट आहे मी तसं. सो मी टाइम. किती छान शब्द आहे ना, इंट्रोवर्ट. इंट्रोवर्ट बोलून मोकळं व्हायचं. ऍक्च्युली मला मी एकटं राहायला जास्त प्रेफर करतो मी. बरं. आणि त्या मी टाइम मध्ये काय मग सिरीज, पुस्तकं की काय? म्हणजे तुझा काय छान? फिल्म्स. मी माझा रेकॉर्ड आहे, मी दिवसाला 4 फिल्म्स बघितल्यात. सकाळी 9 वाजल्यापासून थिएटरमध्ये आणि सकाळी 9 म्हणजे पूर्ण दिवस मी फ्री होतो. सकाळी 9 पासून रात्री 11-12 वाजेपर्यंत मी 4 फिल्म्स बघितल्यात एका दिवसात. माझा रेकॉर्ड आहे. हॉटेलचं जेवण की घरचं जेवण? घरचं, ऑब्व्हियसली घरचं जेवण. आणि इथे तर मी भयंकर मिस करतो बिकॉज मी ठाण्याचा आहे आणि मी साताऱ्यात शूट करतो. मग आई बाबा वगैरे कधी सेटवर वगैरे आलेत का तुला भेटायला? आई आली आहे घरी भेटायला वगैरे. आणि सो आई आली आहे. फिल्म्स की वेब सिरीज काय? फिल्म्स जास्त प्रेफर करतो मी बिकॉज वेब सिरीज तेवढा वेळ मिळत नाही. सगळे एपिसोड्स बघा वगैरे ते. बट काही सिलेक्टिव्ह अशा वेब सिरीज असतात जिथे मी कम्पॅरिझन केलं तर मी वेब सिरीज ना सिलेक्ट करेन. ओके. चला एक शेवटचा, व्हेज और नॉन व्हेज पर्सन? व्हेज. मी प्युअर व्हेज आहे. सो व्हेज. ओके. चला थोडंफार कळलंय तुझ्याबद्दल प्रेक्षकांना. तुझ्या बायकोबद्दल विचारायचं राहून गेलं. तिला तुमची जोडी कशी वाटते? इंद्रा आणि राणीची जोडी कशी वाटते? पहिले असं होतं की आम्हाला असं वाटलेलं की हाईट डिफरन्स आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. हे असं काय? बिकॉज फर्स्ट आम्हाला जास्त असं डिस्क्रिप्शन नव्हतं की हे आपण कशा वेळी स्टोरी जाणार आहे पुढे वगैरे. एक 25-30 एपिसोड झाल्यानंतर क्लिअर होतं की अच्छा हे ह्यासाठी एवढं घेतलंय हाईट डिफरन्स किंवा पर्सनॅलिटी वगैरे. खूप फरक आहे आमच्या दोघांमध्ये असं बघायला गेलं. मेंटॅलिटी पासून, विचारांपासून बराच फरक आहे आमच्या दोघांमध्ये. आणि ते त्यासाठी 20-25 एपिसोड्स गेल्यानंतर आम्हाला रिअलाइज झालं की अच्छा अरे ही स्टोरी आहे.
एवढा डिफरन्स दाखवायचा आहे म्हणून असं सगळं घेतलेलं आहे. सो पहिले माझं आणि माझ्या बायकोचं डिस्कशन व्हायचं की अरे हे असं कसं झालंय, तुझं कास्टिंग चुकलंय की तिचं कास्टिंग चुकलंय, आम्हाला कळायचं नाही. तो पहिले आम्हाला असं वाटायचं, बट नंतर समहाव लोक पण चांगला रिस्पॉन्स देतात आणि ट्युनिंग आता जुळलंय, सो तिला पण सगळ्या गोष्टी मजा येते. बरं, अजून एक शेवटचा प्रश्न, आय एम सो सॉरी, कारण तू मुंबईचा मुलगा आहेस आणि आता हल्ली सीन तुझा एक बघायला मिळाला जिथे तू झाडावर चढून ढाळी काहीतरी काढत असतोस. हा, आणि तो पण सीन माझ्या मते खूप व्हायरल झाला प्रोमो आल्यानंतर. त्या सीनची मेहनत कशी होती आणि त्याची सवय आधीपासून होती किंवा कसं? मी कधीच झाडावर चढलेलो नाहीये, म्हणजे गावी वगैरे जरी गेलो आम्ही तरी लहानपणी जायचो गावी, बट झाडावर चढणं माझं कधीच झालेलं नाहीये. या शोच्या निमित्ताने मी फर्स्ट टाइम झाडावर चढलोय वगैरे, सो तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. त्यात पण बरेचसे किस्से आहेत, म्हणजे ठरत होतं की हिरो बेअर बॉडी दाखवायचा आहे की सँडो मध्ये दाखवायचं आहे, असं काय झालं होतं. माझं म्हणणं एकच होतं, एकतर मग मी पूर्ण शर्ट घालेन, अदरवाईज मी शर्टलेस असेल. बिकॉज कसं आहे, आपण मालिका करतोय, त्यात मराठी मालिका म्हणजे ऑलमोस्ट हिरोईन ओरिएंटेड गोष्टी जास्त असतात. हिरोला कधीतरी चान्स मिळतो, हे सगळ्यांना माहिती आहे. डेली सोप मध्ये हिरोला कधीतरी त्याचं हिरोइझम दाखवायचा चान्स मिळतो, त्यामुळे मी म्हटलेलं तर मी हा सोडणार नाही. मी भयंकर म्हणजे मी फिटनेसमध्ये बरंचसं काम करतो आणि मला खूप आवड आहे फिटनेसची, आणि ठीकठाक माझ्यामध्ये आहे थोडंफार माझं बिल्ट, सो ते दाखवायचा मला एक चान्स मिळत होता. आणि मी क्रिएटिव्हला वगैरे बोललो, म्हटलं यार एकतर पूर्ण बेअर बॉडी ठेवा नाही तर शर्ट ठेवा. सो तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. त्यावर काही कमेंट आले लक्षात राहिले? कमेंट्स आल्यात बऱ्याच सलमान खान वगैरे सोबत कम्पॅरिझन होत आहे आणि त्याबद्दल खूप आनंद आहे. कमेंट्स वगैरे मी वाचतोय, कालच एपिसोड ऑन एअर झालाय, सो खूप छान रिस्पॉन्स आहे त्याच्यावर पण. चला, म्हणजे थोडंफार मी तुम्हाला इंद्राबद्दल आणि अक्षयबद्दल तो कसा आहे ते पोहोचवलंय. प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना एकच सांगेन मी की सध्या आमच्या शोला खूप चांगला रिस्पॉन्स तुमच्याकडनं मिळतोय आणि हा असाच मिळत राहो अशी माझी एक रिक्वेस्ट आहे. आणि आम्ही जे काही काम आता करतोय त्याची मी तुम्हाला फॉर शुअर गॅरंटी देतो. हे एपिसोड्स तुम्ही बघा, तुम्ही ऑलरेडी चांगला रिस्पॉन्स देतातच आहात, पण इथून पुढे खूप जास्त मजा येणार आहे. लग्न आमचं नव्हतं झालं तोपर्यंतच एवढा चांगला रिस्पॉन्स येत होता. तुम्ही इमॅजिन करा, लग्न झाल्यावर अशा दोन व्यक्तींचं ज्यांचं म्हणजे टॉम अँड जेरीपेक्षा पण जास्त त्यांची फाईट होते, तर त्यांचं लग्न झाल्यावर पुढे काय गोष्टी होतील या खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. बघत राहा तुम्ही. येस, नक्कीच. थँक्यू सो मच आणि येस, ऑल दी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.